नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. संभाजीनगर, सोलापूर आणि बीडलाही ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील इतर जिल्ह्यांना उद्या येलो अलर्ट. आजपासून 24 मे पर्यंत राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज. पुढील 4 दिवस मुंबई, कोकणासह राज्यात पाऊस बरसणार. 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याच्या हवामान विभागाचा अंदाज. मच्छीमारांना आजपासून पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा. वादळामुळे बंदरांना 21 मे ते 25 मे पर्यंत हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनाम्याला सुरुवात. कोकण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. कर्नाटक लगतच्या समुद्रातील दाबाच्या क्षेत्रात परिणाम. तर मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज. मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका. उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान, तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू. अहिल्यानगरमध्ये पावसामुळे 52 गावातील 423 हेक्टरवरील शेतीचं नुकसान. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतीचं सर्वाधिक नुकसान. जिल्हा कृषी विभागाची माहिती. अमरावतीतील 276 गावात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. 771 घरांची पडझड. 12,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान. पुणे शहरासह परिसराला जोरदार पावसानं झोडपलं. रात्री कात्रज भागात पाणी साचलं. वाहन चालकांची तारांबळ. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे पुण्यात अनेक भागात रस्ते जलमय, तर स्वारगेट भागात जोरदार पाऊस. चिंचवडमध्ये सर्वाधिक 68 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्यात अनेक सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना. रात्री शहरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस. पुण्यातील शिवगंगा नदीवरील इंग्रजकालीन पूल जलमय. पुलावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारांबळ. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. कांदा चाळीवर वीज कोसळल्यानं कांदा जळून खाक. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नवी मुंबईमध्ये सायंकाळी 5 तास मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. बाजार समिती, भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. दहिसर सबवेमध्ये बस पाण्यात अडकल्यानं प्रवाशांची तारांबळ. प्रवासी सुखरूप. पाणी ओसरल्यानंतर बसही पाण्यातून बाहेर काढली. पुण्याच्या खेड, शिरूर तालुक्यांना ढगफुटी सदृश्य पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर. शेतीचं प्रचंड नुकसान. जळगावच्या यावल तालुक्यात शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला. 15 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बाग आडव्या झाल्या. नुकसानामुळे हतबल होत साखळी गावात शेतकऱ्यानं केळी बागेवरून रोटावेटर फिरवला. हिंगोलीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली. संत नामदेव मार्केट यार्डमधील घटना. मार्केट कमिटीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची हळद भिजल्याचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 28.53% जलसाठा. अमरावती विभागात सर्वाधिक 40.8% जलसाठा, तर पुणे विभागात केवळ 21.46% जलसाठा. पालिका निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार. 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू. सूत्रांची माहिती. अलमट्टी धरणासंदर्भात आज मंत्रालयात बैठक होणार. धरणाच्या उंचीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी संदर्भात बैठकीचं आयोजन. विरोधकांना डावलल्यामुळे संताप. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवणार. अजित पवार आणि धनंजय मुंडेंची फडणवीसांसोबत चर्चा. तिन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती. भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का, अशी चर्चा. महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज UAE दौरा करणार, तर खासदार संजय झा आपल्या शिष्टमंडळासोबत उद्या जपान दौऱ्यावर जाणार. फॉरेन्सिक तपासणीसाठी ज्योती मल्होत्राचे 3 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त केल्याची सूत्रांची माहिती. ज्योती मल्होत्रानं दानिश सोबतचे चॅट्स डिलीट केल्याचा संशय. शिवाय ती चौकशीत सहकार्य करत नसल्यानं पोलिसांकडून फॉरेन्सिक तपासणी. तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबी समोर. ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीतून उघड. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं. डायरीत उल्लेख. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर LOCवर बंकर्सची मागणी वाढली. LOCवरील नागरिकांकडून सुरक्षेसाठी खासगी बंकर्सची मागणी. कोल्हापूरहून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू. स्टार एअरवेज कंपनीकडून हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा मंगळवार आणि बुधवारी असणार.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष MR श्रीनिवासन यांचं निधन. पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान. यवतमाळमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षाला जीवे मारण्याचा प्रयत्न. आदित्य माने असं भाजपच्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांचं नाव. घटना सीसीटीव्हीत कैद. आशिष भानुप्रकाश कदम, भूषण मालोदे असं आरोपीचं नाव. IPL दरम्यान पाऊस झाल्यास सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे IPL मध्ये नवा नियम लागू. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला. वैभवच्या कृतीनं सर्वांकडून कौतुक. लसणाच्या दरात 15 ते 20% वाढ. आवक घटल्यानं लसूण दरात पुन्हा उसळी. महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. दिवसरात्र वाहतूक कोंडी होत असल्यामुळे वाहनधारक त्रस्त. वाहतूक शाखेची पोलीस यंत्रणा नसल्यामुळे पर्यटक संतप्त. मुंबईत अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण. वाहतूक कोंडीमुळे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मुंबई मेट्रोनं प्रवास. 10वीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचं वाटप 26 मे रोजी करण्यात येणार. त्याच दिवशी शाळांकडून दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचं वाटप करणार. 11वीचे वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्याची मुभा. कोरोनाचा भविष्यात उद्रेक होऊ नये. ठाम निर्धारानं कोविडशी लढा देता यावा यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य देशांची कराराला मंजुरी. मुंबई आणि ठाण्यासाठी आणखी 2 धरणं बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास 6,394 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. पुण्यातील बस चालक आणि वाहकांसाठी नवीन नियमावली जाहीर. नियमांचं पालन न करणाऱ्या चालक आणि वाहकाला तात्काळ 2,000चा दंड आणि पुन्हा गैरवर्तन केल्याचे आढळल्यास निलंबित करणार. दक्षिण पुणे परिसरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार. नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा पाणी प्रश्न मिटणार. प्रकल्पासाठी 188 कोटींची तरतूद.